बायकांनी व्यायाम करावा का आणि कसा करावा? स्त्रियांनी रेजिस्टन्स एक्सरसाइज करावे का? स्त्रियांनी जाऊन जिम मध्ये वजन उचलावीत का? स्त्रियांनी जाऊन वेट ट्रेनिंग करावं का? याच्याबद्दल प्रचंड गैरसमज आहे. सो बऱ्याच वेळा असं होतं की बायकांचं एक म्हणणं असतं की आम्ही वॉकला जातो आणि आम्ही योगा प्रॅक्टिस करतो, त्याची फ्रिक्वेन्सी किती असावी? जे योगा डाय हार्ड योगा फॅन असतात ती लोक जिम मध्ये नाही जायला पाहिजे. आता मी तर असं समजतो की आपल्याकडे नॅशनल व्यायाम म्हणजे चालणं असं झालेलं आहे. काही रिसर्च असे सांगतात की संध्याकाळी तुम्ही जर एक्सरसाइज केला तर तुमच्या झोपेवर त्याचा परिणाम होतो आणि बहुतेक करून मेनोपॉजल विमेन आर नॉट एबल टू स्लीप वेल. जी लोक रात्री उशिरा संध्याकाळी असे व्यायाम करतात त्यांचा झोपेवर डायरेक्ट परिणाम होतो. त्याच्यामुळेच आजकालचे तरुण हे रात्री 12-1 वाजेपर्यंत झोपत नाहीत. युजली हे सगळे लोक कुठलेही ना क्लॉक नसतं, त्याच्यामुळे हे सगळं क्लॉक यांचं गणलेलं असतं. सो मग बऱ्याच वेळा बायकांना असा प्रश्न पडतो की आम्ही जिम मध्ये गेलो की आमचे असे खूप बायसेप वाढतील का आणि आम्ही खूप अशा पुरुषी दिसायला लागू का? तर असं खरंच होऊ शकतं का? कुठल्याही प्रकारचे ड्रग्स घेतले, कुठल्या प्रकारचे स्टेरॉइड्स घेतले तर त्याचा वेगळा परिणाम होतो. पेरिमेनोपॉज आणि मेनोपॉज मधल्या बायकांसाठी की त्यांनी कुठल्या गोष्टी करणं गरजेचं आहे? डिप्रेशन मोड मध्ये मी मोस्ट ऑफ दी बायका बघितल्या 2 गोष्टी करतात. एक प्रचंड खातात, नंतर जाऊन खूप शॉपिंग करतात. त्याच्यामुळे नमस्कार, मी अवंती दामले. उघड उघडच्या पॉडकास्टच्या जी नवीन सिरीज चालू करतोय आपण, आज त्याच्यामध्ये आपल्याबरोबर आहेत महेंद्र गोखले, ज्याला पुण्यामध्ये आपण असं म्हणतो की फिटनेसचे शहनशाह आहेत, प्रॅक्टिसिंग सिन्स 35 इयर्स. आणि सरांचं आता एक पुस्तक पण लॉन्च झालंय. सो खूप खूप अभिनंदन सर. थँक्यू सो मच. आणि तुम्ही हे पुस्तक मराठी भाषेमध्ये लिहिलंय, सो त्याच्या मागची तुमची आयडिया काय होती? जर का तुम्ही बघायला गेलं तर सगळं फिटनेस मधलं लिटरेचर आहे ते इंग्लिशमध्ये जगजाहीर सगळीकडे अवेलेबल आहे. इंटरनेटवर तुम्ही कुठेही सर्च करायला गेला तर तुम्हाला सगळं इंग्लिश लिटरेचर मिळतं, पण मराठीमध्ये फिटनेसचं लिटरेचर लिहिलंच गेलेलं नाही. दुसरी गोष्ट, माझी कर्मभूमी ही महाराष्ट्रात आहे. मी काय दिल्लीत जाऊन व्यवसाय करणार नाही, दिल्लीत जाऊन मी काम करणार नाहीये. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी मराठी भाषेमध्ये जास्ती लोकांची जवळीक साधू शकतो, लोकांच्या जास्ती इंटरॅक्ट करू शकतो आणि जास्ती कनेक्ट मला मराठीमधून मिळू शकतो. त्याच्यामुळे मी असं ठरवलं की नाही, मराठीतच पुस्तक लिहायला पाहिजे की ज्याचा जास्तीत जास्त लोक वाचतील आणि त्याचा अवेअरनेस जास्तीत जास्त क्रिएट होईल. ही माझ्या त्याच्यामागची भूमिका होती. सो मी अगदी प्रेक्षकांना सुद्धा ही विनंती करीन की हे पुस्तक नक्की घ्या, कारण आपल्या भाषेमध्ये जर फिटनेसबद्दल आपल्याला अजून ज्ञान मिळत असेल तर त्याचा नक्की फायदा होईल आणि तुम्हाला बेस्ट सेलर बुक व्हावं ही मी अपेक्षा करते आणि कॉंग्रॅच्युलेशन्स एकदा करते. सो आजचा जो विषय आहे तो आहे मेनोपॉज आणि फिटनेस रिलेटेड टू विमेन हेल्थ, म्हणजे बायकांनी व्यायाम करावा का आणि कसा करावा त्याच्या संबंधाचा. पहिला प्रश्न सर मी तुम्हाला विचारते की मेनोपॉजच्या काळामध्ये एक्सरसाइज करणं खरंच गरजेचं आहे का? सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊया की मेनोपॉजची जी फेज असते की स्त्रियांमध्ये मेनोपॉजची जेव्हा सुरुवात होते तेव्हा तुम्ही ज्या मानसिक आणि शारीरिक बदलांमधनं जाता त्याच्यावर ऍक्च्युली खूप काम करणं गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात ही ऍक्च्युली खूप लवकर एजमध्ये मुलींनी व्यायाम सुरू करण्याची गरज आहे. ओके. मुलींनी जर का व्यायाम चालू केला, सगळ्या मुलींनी वयाच्या अगदी लहान वयापासून जर का मुलींनी व्यायाम केला तर त्याचा बेसिकली त्यांना लॉंग टर्म इफेक्ट्स त्याचे खूप प्रचंड प्रमाणात मिळतात. दुसरी गोष्ट, व्यायाम कुठले करावेत तर मी सगळ्याच स्त्रियांना असं सांगत असतो की रेजिस्टन्स एक्सरसाइज हे प्रत्येक स्त्रियांनी करायला पाहिजे. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की जसं आपण बोललो की मेनोपॉज फेज मध्ये बोन डेन्सिटी हा मोठा इश्यू येतो, ज्याच्यामध्ये तुमची हाडं ठिसूळ होतात आणि तुमची कंबर दुखी, गुडघे दुखी, ह्या सगळ्या गोष्टी डोकं वर काढायला लागतात. पण जर का तुम्ही अर्ली एज मधनच जर का तुम्ही या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली आणि रेजिस्टन्स एक्सरसाइजवर जास्तीत जास्त भर दिलात तर त्याचा तुम्हाला तुमच्या मेनोपॉज फेजमध्ये 200% फायदा होतो. दुसरी गोष्ट, मेनोपॉज फेजमध्ये जी तुमची मानसिक जडणघडण असते, तुम्ही ज्या वेगवेगळ्या स्टेजेसमधनं जाता, फ्रस्ट्रेशन असतं, डिप्रेशन असतं, अँझायटी असते, या सगळ्या गोष्टींवर मात करण्यासाठी तुम्हाला व्यायाम हा अतिशय उत्तम प्रकारे मदत करतो. त्याच्यामुळे माझं असं सगळ्या स्त्रियांना सांगणं आहे की
लवकरात लवकर व्यायाम चालू करा आणि तो व्यायाम चालू कराल तो रेझिस्टन्स एक्सरसाइज हे आठवड्यातनं कमीत कमी 2 ते 3 दिवस तरी नक्कीच करा. कारण तुम्हाला हाडं मजबूत होण्यासाठी, हाडं ची झीज भरून काढण्यासाठी तुम्हाला रेझिस्टन्स एक्सरसाइजचा प्रचंड प्रमाणात फायदा होईल. आता रेझिस्टन्स एक्सरसाइज म्हटल्यावर आपल्याकडे त्याच्याबद्दल असलेले मिथ्स, त्याच्याबद्दल असलेले गैरसमज एवढे आहेत की स्त्रियांनी रेझिस्टन्स एक्सरसाइज करावे का, स्त्रियांनी जाऊन जिम मध्ये वजन उचलावीत का, स्त्रियांनी जाऊन वेट ट्रेनिंग करावं का, याच्याबद्दल प्रचंड गैरसमज आहेत. मी त्या सगळ्या माझ्या पुस्तकामध्ये सुद्धा मेन्शन केलेले आहेत की अनेक व्यायामाबद्दलचे गैरसमज जर का तुम्ही योग्य तज्ञांकडे जाऊन मार्गदर्शन घेतलं तर मला निश्चित खात्री आहे की तुम्ही त्या सगळ्या गोष्टींवर मात करून तुम्ही चांगल्या पद्धतीने व्यायाम चालू कराल आणि त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्या मेनोपॉज फेजमध्ये फायदा होऊ शकतो. ओके. सो मग बऱ्याच वेळा बायकांना असा प्रश्न पडतो की आम्ही जिममध्ये गेलो की आमचे असे खूप बायसेप वाढतील का आणि आम्ही खूप अशा पुरुषी दिसायला लागू का, तर असं खरंच होऊ शकतं का? असं कधीच होऊ शकत नाही. त्याचं कारण म्हणजे स्त्रिया आणि पुरुषांमध्ये असलेले वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन हे तुमच्या शरीरावर खूप चांगल्या पॉझिटिव्हली काम करत असतात. जेव्हा तुम्ही व्यायाम करत असता तेव्हा कुठल्याही स्त्रीनी कितीही प्रकारची वजनं उचलली तरी त्या मॅनली दिसणं खूप अवघड असतं. अनलेस कुठल्याही प्रकारचे ड्रग्ज घेतले, कुठल्या प्रकारचे स्टेरॉइड्स घेतले तर त्याचा वेगळा परिणाम होतो. पण रेझिस्टन्स एक्सरसाइज, स्ट्रेंथ ट्रेनिंग, वेट लिफ्टिंग नाही, वेट ट्रेनिंग. लोकांचा असं गैरसमज आहे की वजन उचलायची म्हणजे वेट लिफ्टिंग करायचं. वेट लिफ्टिंग नसतं, वेट ट्रेनिंग असतं. म्हणजे तुम्ही 2 किलोनी जरी 1 किलोनी जरी व्यायाम केलात, 1 किलोनी जरी मुवमेंट केली तरी तो रेझिस्टन्स एक्सरसाइज असतो. आता उदाहरण मी तुम्हाला सांगायचं झालं तर जेव्हा कोणाला काहीतरी इंजुरीज होतात तेव्हा तुम्ही फिजिओथेरपिस्टकडे किंवा डॉक्टरकडे, ऑर्थोपेडिककडे जाता तेव्हा ते तुम्हाला रेझिस्टन्स, म्हणजे फॉर एक्झाम्पल शोल्डरची इंजुरी आली, रेझिस्टन्स असे हात एकमेकांवर प्रेस करा, हा रेझिस्टन्स एक्सरसाइज आहे. पण त्याच्यामुळे काय होतं की तुमचे बेसिकली जॉईंट स्टॅबिलायझेशन इम्प्रूव्ह होतं, तुमचे मसलमध्ये कॉन्ट्रॅक्शन होतं आणि त्याच्यामुळे ते तुम्हाला तुमचे बोन स्ट्रॉंग व्हायला चांगली मदत होते. त्याच्यामुळे रेझिस्टन्स एक्सरसाइज हे प्रत्येक वयाच्या बाईंनी, पुरुषांनी, सगळ्यांनी करायला पाहिजेत. कारण रेझिस्टन्स एक्सरसाइजचे प्रचंड फायदे तुम्हाला दिसायला लागतील. दुसरी महत्वाची गोष्ट, जसं आपलं वय वाढत जातं तसं आपल्या शरीरातनं मसल लॉस होत जातो आणि तो मसल लॉस रेझिस्टन्स एक्सरसाइज शिवाय भरूनच निघत नाही. तर लोकांची अशी संकल्पना असते की मी जिम मध्ये गेलो म्हणजे मला वजन उचलायला लावतील, मग खूप वजन उचलायला लावतील, मला वेट लिफ्टिंग करायला लावतील. तर ही अतिशय चुकीची संकल्पना आहे. म्हणून तो योग्य मार्गदर्शनाखाली जर का तुम्ही व्यायाम केलात तर तुम्हाला याचे नक्कीच बेनिफिट 100% मिळू शकतात. आणि प्रत्येक स्त्रीने हा रेझिस्टन्स एक्सरसाइज करायलाच पाहिजे. ओके. सो बऱ्याच वेळा असं होतं की बायकांचं एक म्हणणं असतं की आम्ही वॉकला जातो आणि आम्ही योगा प्रॅक्टिस करतो. तर मग आता तुम्ही जी म्हणताय की रेझिस्टन्स ट्रेनिंगची गरज आहे, तर मग साधारणपणे आपला वर्कआउट आपण कसा डिवाइड करावा आणि त्याची फ्रिक्वेन्सी किती असावी, म्हणजे आठवड्यातून आपण किती दिवस व्यायाम करावा आणि कुठल्या प्रकारचा करावा? आता मी तर असं समजतो की आपल्याकडे नॅशनल व्यायाम म्हणजे चालणं असं झालेलं आहे. कोणालाही विचारलं की तुम्ही काय करता, व्यायाम काय करतो, हो मी जातो ना, मी 5 किलोमीटर चालायला जातो. त्यातनं फायदे किती होतात? 0. तुम्ही त्याच्यामधनं काही असेस करता का? नाही करत. तुमचं काही रेझिस्टन्स लेवल वाढते का? नाही वाढत. तुमचा हार्ट रेट वाढतो का? नाही वाढत. मग तुम्ही जे काही व्यायाम करता ते तुमच्या शरीराला फायदा जर का होत नसेल तर त्या व्यायामाला काही अर्थ नाही, असं माझं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट की चालणं ही क्रिया आहे, चालणं हा व्यायाम नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला जर का फक्त चालायचा व्यायाम करायचा असेल तर माझं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये तुम्ही थोडे चॅलेंजिंग इफेक्ट्स ऍड करा. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये रेझिस्टन्स ऍड करा, त्याच्यामध्ये तुम्ही थोडं एलिव्हेशनवर चाला किंवा तुम्ही तुमचं हार्ट रेट चेक करा आणि हार्ट रेट वाढतोय का बघा. एका स्टेडी हार्ट रेटला चालायचा प्रयत्न करा. तुम्हाला जर का एरोबिक बेनिफिट्स त्यातनं मिळवायचे असतील तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. दुसरी गोष्ट, योगा हा अतिशय उत्तम प्रकार आहे की योगा हे करणं अतिशय चांगलं आहे आणि योगामुळे तुम्हाला नुसतं शारीरिक नाही तर तुम्हाला मानसिक सुद्धा स्वास्थ्य मिळायला मदत होते. पण मी असं सगळ्यांनाच सांगतो की बॅलन्स एक्सरसाइज प्रोग्राम पाहिजे. म्हणजे एकच प्रकारचे व्यायाम वर्षानुवर्ष करणारे लोक जे आहेत त्यांना त्याचे मिळणारे बेनिफिट्स फार कमी असतात. किंवा फक्त जे योगा डायहार्ड योगा फॅन असतात ती लोक जिम मध्ये नाही जायला पाहिजे अशी त्यांची साधारणतः मानसिकता असते.
पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जर का बॅलन्स एक्सरसाइज प्लॅन म्हणजे काय, आठवड्यामध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या व्यायाम प्रकारमध्ये निगडीत असले पाहिजेत. म्हणजे तुम्ही स्ट्रेंथ एक्सरसाइज करायला पाहिजे, कार्डिओव्हास्क्युलर एक्सरसाइज करायला पाहिजे, फ्लेक्सिबिलिटी एक्सरसाइज करायला पाहिजे, स्टॅबिलिटी एक्सरसाइज करायला पाहिजे, मोबिलिटी एक्सरसाइज करायला पाहिजे. असे सगळे तुमच्या आठवड्याभराच्या व्यायाम प्रकारामध्ये तुमचं जे प्लॅन करता तेव्हा त्याच्यात असले पाहिजेत. म्हणजे मी युजली लोकांना असं सांगतो की 2 दिवस रेजिस्टन्स एक्सरसाइज जिममध्ये जाऊन, 2 दिवस योगासनं आणि 2 दिवस एन्ड्युरन्स म्हणजे चालणं, पळणं, स्विमिंग, सायकलिंग अशा गोष्टी तुम्ही करायला पाहिजे. ह्याच बरोबर जे तुम्ही व्यायाम प्रकार करता त्याला निगडीत असे मोबिलिटी एक्सरसाइजेस, फ्लेक्सिबिलिटी एक्सरसाइज सुद्धा तुम्ही व्यायाम प्रकारामध्ये करायला पाहिजे. त्यामुळे अख्ख्या आठवड्यामध्ये बॅलन्स एक्सरसाइज प्रोग्राम ठेवला तर तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होतो. ओके. मग असं तुम्ही आता मेन्शन केलं की हार्ट रेट तुम्ही मॉनिटर करायला पाहिजे. सो हार्ट रेटचा आणि तुमच्या ओव्हरऑल एक्सरसाइजचा काय लिंक आहे आणि हार्ट रेट कसा आपण मोजू शकतो किंवा आपण काय करायचं, सोपं काहीतरी ट्रिक आहे का त्याला? ट्रिक नाहीये, अतिशय सिम्पल असं त्याच्यामध्ये फॉर्म्युला आहे. फार कॉम्प्लिकेशन याच्यामध्ये फॉर्म्युलेज खूप आहेत, पण जनरल माणसाला समजण्यासाठी अतिशय सिम्पल फॉर्म्युला असा आहे की 220 मायनस युअर एज, दॅट इज युअर मॅक्सिमम हार्ट रेट. त्याच्या पर्सेंटेजमध्ये तुम्ही व्यायाम करायला. म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल एरोबिक ऍक्टिव्हिटी करत असाल, चालणं, पळणं, सायकलिंग, स्विमिंग या सगळ्या गोष्टी करत असाल तर तुम्ही साधारणतः 60% ऑफ युअर मॅक्सिमम हार्ट रेट पर्यंत तुम्ही व्यायाम स्टेडीली मेंटेन करता यायला पाहिजे. त्याचा तुम्हाला एरोबिक बेनिफिट जास्त मिळतो. ओके. तुम्हाला एनॅरोबिक ऍक्टिव्हिटी करायची असेल, म्हणजे यंगस्टर्स बेसिकली खूप स्प्रिंटिंग करतात, पळतात किंवा हेवी लिफ्टिंग करतात, ती एनॅरोबिक ऍक्टिव्हिटी जी असते त्याच्यामध्ये हार्ट रेट वाढलेला असतो. ते साधारणतः 80 मॅक्सिमम हार्ट रेटच्या 80% पर्यंत तुम्ही व्यायाम केला तरी चालू शकतो. आता हा जो 220 मायनस एज असा आहे, म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर 40 वर्षाचा माणूस आहे, त्याचं मॅक्सिमम हार्ट रेट येतं 180. तर 180च्या 60% त्यांनी एरोबिक झोन मध्ये व्यायाम करायला पाहिजे आणि तो 60% कन्सिस्टंटली मेंटेन करता यायला पाहिजे. म्हणजे त्याला एरोबिक झोन मध्ये त्याला फॅट लॉस व्हायला प्रचंड मदत होते. वेगवेगळे एन्झाईम्स त्याच्यामध्ये ऍक्टिव्हेट होतात. त्याच्यामुळे हार्ट रेट एक्सरसाइज इज व्हेरी इसेन्शियल आणि इट इज बेनिफिशियल फॉर एव्हरीबडी. ओके, ठीक आहे सर. मग मला अजून एक विचारायचं होतं की बॉडी कॉम्पोजिशन अल्टर होतं असं तुम्ही मगाशी मेन्शन केलं, तर नक्की त्याचा काय रोल आहे? म्हणजे व्हिसरल फॅट बद्दल तुमचं म्हणणं जास्त आहे का? व्हिसरल फॅट आणि सबक्युटेनस फॅट, तर ह्याचा कुठलं फॅट जास्त घातक आहे असं वाटतं मेनोपॉजल वुमनसाठी? टू बी ऑनेस्ट, बॉडी कॉम्पोजिशन फार कमी लोक चेक करतात. लोकांची मानसिकता अशी आहे की माझं वजन कमी व्हायला पाहिजे. म्हणजे व्यायामाचा आणि वजनाचा असं ते संबंध लावतात. ऑनेस्टली स्पीकिंग, व्यायाम आणि वजन याचा काहीच संबंध नाही. कारण वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला न्यूट्रिशन फॉलो करायला लागतं, प्रॉपर डाएट फॉलो करायला लागतं, बॅलन्स एक्सरसाइज त्याच्याबरोबर करायला लागतात, तरच तुमचं वजन कमी होतं. दुसरी गोष्ट महत्वाची की तुम्हाला तुमची हेल्थ इम्प्रूव्ह करायची असेल, तुमची फिजिकल ॲबिलिटी वाढवायची असेल तर तुम्ही व्यायाम करायला पाहिजे. तुम्ही आनंदी राहायला पाहिजे असेल तर तुम्ही व्यायाम करायला पाहिजे. त्याच्यामुळे मूड स्विंग्स जे असतात, मेनोपॉज फेजमध्ये जे मूड स्विंग्स असतात ते कंट्रोल करायचे असतील तर तुम्हाला व्यायामाशिवाय दुसरा पर्याय नाही. दुसरी गोष्ट, बॉडी कॉम्पोजिशन मध्ये म्हणजे आम्ही त्याला कुंडली म्हणतो. आपली जी बॉडी कॉम्पोजिशनची जी कुंडली आहे त्या कुंडलीवर खूप अवलंबून न राहता आपण व्यायाम करताना किती आनंदी आहोत, आपल्याला त्याचा किती फायदा होतोय हे पहिलं बघितलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आजकाल कुठेही बघायला गेलात तुम्ही तर BMI, तुझं BMI किती आहे? तर BMI हे काय अल्टिमेट गोल असू शकत नाही, कारण BMI फक्त हाईट आणि वेटशी रिलेटेड असतं. त्याच्यामध्ये फॅट पर्सेंट नसतं, त्याच्यामध्ये मसल मास नसतं, त्याच्यामध्ये व्हिजरल फॅट नसतं, त्याच्यामध्ये तुमचा BMR नसतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर का तुम्ही कॅल्क्युलेट केल्यात, ह्या सगळ्या गोष्टी जर का तुम्ही त्या कुंडलीमध्ये बघितल्यात तर तुम्हाला त्याचं उत्तर सापडेल की एक्झॅक्टली. आता आजकाल एवढे मॉडर्न मशीन झालेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला लागणारं वेट, की आयडियल वेट, आयडियल फॅट, आयडियल मसल, आयडियल BMR असं सगळं लिहिलेलं असतं. सो यू ऍक्च्युअली गेट द गुड गाईडलाईन्स. पण मला असं वाटतं की जसं आपलं वय वाढत जातं तसं आपलं व्हिजरल फॅट सुद्धा प्रचंड, व्हिजरल फॅट म्हणजे फॅट विच इज अॅक्युमुलेटेड इन द ऑर्गन्स, आपले पोटाचा जो घेर आहे, कमरेचा जो घेर आहे तो कमी करायच्या मागे आपण लागलं पाहिजे. आणि सगळ्यात
ओल्डर एज मध्ये असलेले डिझिजेस म्हणजे बेसिकली डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, हे सगळे त्या विजरल फॅटवर खूप प्रचंड प्रमाणात अवलंबून असतात. दुसरं बॉडी कॉम्पोजिशन महत्वाचं म्हणजे BMR. तुमचा मेटाबॉलिक रेट किती फास्ट आहे त्याच्यावर तुमचं वजन ठरलेलं असतं. जेवढा तुमचा मेटाबॉलिक रेट स्लो तेवढं तुमचं वजन वाढायचा इकडे कल असतो. जेवढा तुमचा मेटाबॉलिक रेट फास्ट तेवढं तुमचं वजन कमी लवकर होतं. पण जे लोक फक्त वेट लॉसच्या मागे असतात ते ह्या गोष्टी कुठल्याच बघत नाही. ती लोक फक्त येतात, रोज सकाळी जिम मध्ये येतात आणि मानसिक आजार असल्यासारखे वजनाच्या काट्यावर उभे असतात. अरे माझं अर्धा किलो वाढलं, माझं 2 किलो वाढलं, मग मी काल 4 पेढे खाल्ले असतील, मग त्याच्यामुळे माझं वाढलं असेल, मग मी काहीतरी काल गोड खाल्लं असेल त्याच्यामुळे वाढलं असेल, मग मी अरे माझा व्यायामच कमी, एवढा व्यायाम करते तरी मला काही होत नाही. मग दे गो इन टू द डिप्रेशन मोड. तर माझं असं म्हणणं आहे की बॉडी कॉम्पोजिशन अनालिसिस करून घ्या, त्याच्याप्रमाणे योग्य काउन्सिलिंग करा आणि मग तुम्ही तुमचा व्यायाम प्रकार सुरू करा, असं माझे सगळ्यांना सजेशन आहे. ओके. ऍक्च्युली इम्पॅक्ट काय होईल तुमच्या बेली फॅटवर ड्युरिंग मेनोपॉज? कारण का बऱ्याच वेळा असं होतं की बायका स्लिम आहेत पण मेनोपॉज किंवा पेरीमेनोपॉजच्या फेजमध्येच त्यांचं पोटाची चरबी वाढायला लागते, मे बी युट्रस बल्की होत असेल किंवा थोडे युट्रसमध्ये काही चेंजेस होत असतील, तर मग त्याचाही काहीतरी आपण त्याच्यावर काम करू शकतो एक्सरसाइजनी? 200% काम करू शकतो. कारण जसं व्यायाम प्रकार म्हणजे आता तू म्हणालीस तसं की फक्त बेली फॅट, आता एक्सरसाइज सायन्स मध्ये देर इज नो स्पॉट रिडक्शन. त्याच्यामुळे फक्त बेली फॅटवर काम करणं सुद्धा चुकीचं आहे. मला माझे दंड कमी करायचे म्हणून मी 500 वेळा असे वेट्स मारले तर माझं काय फक्त दंडावरचं वजन कमी होत नाही, माझं पोटावरचं पण कमी होत असतं. बिकॉज फॅट इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड इन द बॉडी. त्याच्यामुळे व्यायाम जो ओव्हरऑल व्यायाम करतो त्याच्यामध्ये बेली फॅट कमी होण्याचं प्रमाण असतंच. कारण तुम्ही जेवढं तुमचं आउटपुट चांगलं आहे, जेवढं तुम्ही चांगल्या प्रकारे आउटपुट देताय व्यायामावर आणि त्याच्याबरोबर बॅलन्स डाएट, तुमचं बेली फॅट 200% कमी होऊ शकतं. पण ज्यांना बेली फॅट फक्त, आता अनेक लोक माझ्याकडे येतात, अरे माझं पोट सुटलंय, मला पोट कमी करायचंय, मग मी आता 500 ऍप्स करू का, मग 300 ऍप्स करू का? तर हा एक लोकांचे गैरसमज आहेत की मी पोटाचा व्यायाम केले म्हणजे माझं पोट कमी होणार. त्याचा काही संबंध नाही. तुम्हाला पोट कमी करायचं असेल तर तुम्हाला न्यूट्रिशन प्रॉपर पाहिजे, डाएट प्रॉपर पाहिजे आणि एस्पेशली मेनोपॉज फेजमध्ये प्रॉपर न्यूट्रिशन आणि डाएट. कारण डिप्रेशन मोडमध्ये मी मोस्ट ऑफ दी बायका बघितल्या 2 गोष्टी करतात, एक प्रचंड खातात नाहीतर जाऊन खूप शॉपिंग करतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या फेजमध्ये तुमची मानसिक जडणघडण चांगल्या राहण्यासाठी व्यायाम आणि न्यूट्रिशन हे अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला मेंटेन करता यायला पाहिजे. ओके सर, मला सांगा की ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतंय की आता खूप फटीग होतोय किंवा फायब्रोमायल्जिया जास्त होतोय काही काही बायकांमध्ये किंवा व्हिटॅमिन डी ची डेफिशियन्सी आहे, तर ह्या सगळ्या फेजमध्ये असं वाटतं की काहीच करू नये, नुसतं झोपून राहावं, तर मग त्याच्यासाठी काही छोट्या तुम्ही 2-3 टिप्स देऊ शकाल का की अशी कंडिशन आहे? ऑफकोर्स डॉक्टर्स ट्रीट करतायत, त्याच्यामध्ये डायटरी मॉडिफिकेशन्स हळूहळू घडतील, पण काही छोट्या टिप्स तुम्ही सांगू शकाल का की अगदी रोज एक्सरसाइज नाहीच होते तर काही गोष्टी केल्या तर एवढ्या तरी करा, तर असं काही असेल? तू जसं म्हणालीस तसं बेसिकली हा दिस रिलेट्स टू द मूड स्विंग्स. काही अशी एक फेज येते की ज्याच्यामध्ये काहीच करू नये असं वाटतं. अशा स्टेजमध्ये काय करावं, तर मी युजली अशा लोकांना सल्ला देतो की तुम्ही काही करायचं नसेल तर मित्रमैत्रिणींबरोबर चालायला जा, फिरायला जा, ट्रिपला जा, अशा काहीतरी गोष्टी करा की ज्याच्यामध्ये तुमचं मूड स्विंग चेंज होईल आणि यू कॅन कम इन टू मेन स्ट्रीम, जिथे तुमचं माइंडसेट चेंज होईल. दुसरी महत्वाची गोष्ट, अशा कुठल्याच गोष्टी शक्य नसतील तर मी या लोकांना सांगतो की घरच्या घरी तुम्ही उभे राहून, खुर्चीत बसून किंवा असे तुम्ही सूर्यनमस्कार घाला. सूर्यनमस्कार हा अतिशय उत्तम प्रकार आहे ज्याच्यामध्ये सर्वांग व्यायाम होतो. त्याच्यामुळे तुम्हाला असं कुठलंही काही साधन अवेलेबल नसेल तर सूर्यनमस्कारासारखं उत्तम व्यायाम प्रकार नाही. त्यामुळे मी युजली अशा लोकांना असाच सल्ला देतो की काही तुमच्याकडे साधनं अवेलेबल नाहीये, तुम्हाला कुठे जाऊ शकत नाहीये, तर घरात सूर्यनमस्कार घाला. 12 सूर्यनमस्कार तुमचा मूड स्विंग चेंज होईल, तुमची ॲड्रेनलिन लेवल वाढेल, तुम्हाला जास्ती फ्रेश वाटायला लागेल आणि त्याच्यातनं तुम्हाला जे साध्य करायचं 200% साध्य करायला. ओके, सो असं पण म्हटलं की बऱ्याच वेळा नी पेन आहे, बॅक पेन आहे, शोल्डर पेन आहे किंवा फ्रोझन शोल्डर सारखं काहीतरी होतंय, नेक पेन ट्रिगर होते, तर हे सगळे प्रॉब्लेम्स मेनोपॉजमध्ये जास्त दिसायला लागतात. तर एक्सरसाइज
तुम्ही काही पर्टिक्युलर त्यावेळेस करायला सांगणं आणि किंवा त्या ओव्हरऑल रिहॅबिलिटेशन करणं. तर काय प्रेफर करावं, का नुसते आपण एक्सरसाइज करतोय तर आपलं ते हील होईल म्हणून आपण तेच चालू ठेवावं? हा खूप चांगला प्रश्न आहे की खूप स्त्रिया माझ्याकडे अशा येतात की आता सगळं अंग दुखतंय, मेनोपॉज फेज मध्ये सगळं अंग दुखतंय, तर काय करावं. हे जे अंग दुखण्याची ही जी फेज आहे ही कुठल्या प्रकारची इंजुरी नाहीये. म्हणजे रिहॅबिलिटेशन कधी करतो आपण की जेव्हा आपल्याला नी इंजुरी झाली आहे, शोल्डर इंजुरी झाली आहे, ही इंजुरीजचं प्रमाण नाहीये. हे तुमच्या बॉडीमधनं झालेले हार्मोनल चेंजेस, त्याच्यामुळे तुमच्या जॉईंट्सवर झालेला परिणाम, त्याचे हे परिणाम आहेत. तर माझं असं या लोकांना सिंपल सजेशन असतं की व्यायामाची इंटेन्सिटी अशा फेजमध्ये कमी करायची, पण व्यायामाची ड्युरेशन वाढवायची. म्हणजे व्यायामाची तीव्रता कमी करा, जोर जोरात व्यायाम करू नका, खूप वजन उचलू नका, खूप रेपिटेशन करू नका. पण तुम्ही आज जर का अर्धा तास चालत असाल तर चालण्याचा व्यायाम 45 मिनिटं करा, 1 तास करा. तुम्ही एखादा एक्सरसाइज तुम्हाला 10 मिनिटात संपत असेल तर तो एक्सरसाइजला जास्त वेळ लावा. तुमची इंटेन्सिटी कमी करून तुम्ही त्या स्वतःला त्या व्यायामामध्ये, त्या ऍक्टिव्हिटीमध्ये स्वतःला गुंतवून ठेवा की ज्याच्यामुळे तुमची बेसिकली माइंडसेट चेंज होईल आणि त्याचा तुमच्या शरीरावर अतिशय पॉझिटिव्ह परिणाम होईल. कारण गुडघे दुखतात किंवा मोस्ट ऑफ द कॉमन इंजुरीज आर कंबरदुखी, गुडघेदुखी आणि फ्रोझन शोल्डर. फ्रोझन शोल्डर हा जर का इंजुरी असेल, निदान हे इंजुरीचं झालं असेल तर त्याला रिहॅबिलिटेशन करायची गरज आहे. कुठल्याही याच्या फेजमध्ये इंजुरी घडली असेल तर त्याला रिहॅबिलिटेशन करायला पाहिजे. पण मोस्ट ऑफ दिस केसेस मेनोपॉजमध्ये डेफिशियन्सी, जसं तू मगाशी म्हणालीस की डी विटॅमिनची डेफिशियन्सी होते, B12ची डेफिशियन्सी क्रिएट होते, त्याच्यावर नक्कीच काम करायला पाहिजे. म्हणजे विटॅमिन सप्लिमेंट्स घेऊ शकता, फूड इंटेक त्याच्यामध्ये वाढवू शकता, त्याच्याप्रमाणे तुम्ही त्याची नरिशमेंट करू शकता आणि त्याच्यातनं मग तुम्हाला योग्य मार्ग मिळू शकतो. ओके सर, आता आपण एक्सरसाइज करणं हे तर प्रायोरिटी आहे, हे मला आता लक्षात आलं असेल आणि प्रेक्षकांना पण लक्षात आलं असेल. पण मग सर वेळा कशा ठरवायच्या? कारण काही रिसर्च असे सांगतात की संध्याकाळी तुम्ही जर एक्सरसाइज केलात तर तुमच्या झोपेवर त्याचा परिणाम होतो आणि बहुतेक करून मेनोपॉजल विमेन आर नॉट एबल टू स्लीप वेल. तर मग तुमचं काय मत आहे याविषयी? आताचा लेटेस्ट रिसर्च असा आहे की जी लोक रात्री उशिरा, संध्याकाळी असे व्यायाम करतात त्यांच्या झोपेवर डायरेक्ट परिणाम होतो. द रिझन असं आहे की जेव्हा तुम्ही व्यायाम करता त्याच्यानंतर 4 ते 5 तास तुमचे ॲड्रेनल ग्लँड्स जे असतात त्या तुम्हाला पॉझिटिव्हली रिफ्लेक्ट करतात आणि तुम्ही जास्ती फ्रेश होता, तुम्ही जास्ती ऍक्टिव्ह होता आणि त्याचा डायरेक्ट तुमच्या पुढच्या 5 तासात झोपेवर परिणाम होतो. मग एखादा मनुष्य संध्याकाळी 7 किंवा 8 वाजता व्यायाम करत असेल तर त्याला नक्कीच 12 वाजेपर्यंत झोप लागत नाही. आणि हे कॉमन झालेले. तुम्ही जर का कुठेही जिम्समध्ये, कुठेही व्यायामाच्या ठिकाणी जाऊन जर का बघितलं तर सकाळच्या काळामध्ये साधारणतः 40 वर्षापर्यंतची लोक व्यायाम करतात, संध्याकाळच्या वयामध्ये 20तली लोक व्यायाम करतात. त्याच माझं असं रीडिंग आहे की त्याच्यामुळेच आजकालचे तरुण हे रात्री 12-1 वाजेपर्यंत झोपत नाहीत. जे लोक उशिरापर्यंत जागायचे त्यांना सवय असते ती लोक नेहमी उशिराच व्यायाम करतात, ती लोक कधीही सकाळी उठून व्यायाम करत नाहीत. त्यामुळे हा पण एक निगेटिव्ह म्हणायला हरकत नाही, पण असा परिणाम आजकालच्या जनरेशनवर झालेला आहे. तर माझी अशी सजेशन आहे की याच्यातनं मार्ग काढायला खूप लेट जाऊन व्यायाम करू नका. तुम्ही खूप लेट जाऊन व्यायाम करणार असाल, बेसिकली काय आहे तुमची दिनचर्या तुम्ही आधी ठरवायला पाहिजे, डेली क्लॉक तुम्ही ठरवायला पाहिजे, त्या डेली क्लॉक नुसार तुम्ही वागलं पाहिजे. युजली हे सगळे लोक कुठलेही ना क्लॉक नसतं, त्याच्यामुळे हे सगळं क्लॉक यांचं गणलेलं असतं. त्याच्यामुळे आज हे सगळे गोष्टी तुमच्या डायरेक्ट झोपेवर त्याचा परिणाम करतात. दुसरी गोष्ट महत्वाची, मोबाईल. रात्री उशिरापर्यंत स्क्रीन बघत राहायचं आणि तो स्क्रीनचा डायरेक्टली तुमच्या माइंडवर आणि बॉडीवर इफेक्ट होतो आणि तुमची झोप जाते. त्याच्यामुळे मी अशा लोकांना, मेनोपॉज मधल्या स्त्रियांना हे सल्ला देईन की लेट एक्सरसाइज करू नका, लेट पर्यंत मोबाईल बघत बसू नका, त्याचा तुम्हाला जास्ती परिणाम तुमच्या झोपेवर होऊ शकतो. ओके. आणि जेव्हा मेनोपॉज हा आता पेरिमेनोपॉज मध्ये आपण हे करू शकतो, पण जेव्हा मेनोपॉज ऍक्च्युअली चालू होतोय तर पूर्वी असं म्हटलं जायचं की मेनोपॉज होईपर्यंत बाईला एक प्रकारचं शिल्ड आहे कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज होऊ नये म्हणून, आणि जेव्हा तिला मेनोपॉज येतोय तेव्हा ते शिल्ड गळून पडतंय. तर तुमचा काय विचार आहे याविषयी की एक्सरसाइजमुळे कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थ चांगली राहू शकेल आणि हृदयविकाराचा त्रास किंवा बीपीचा त्रास होणार नाही? आता जसं तू म्हणलीस की प्री मेनोपॉज फेज मध्ये
हे स्त्रियांना एक असलेली शिल्ड आहे. स्त्रिया युजली कमी हार्ट अटॅक, म्हणजे पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण कमी, त्याचं कारणच हे आहे. बेसिकली दे आर सपोर्टेड विथ टू मेनी हार्मोन्स इन द बॉडी, आणि त्याच्यामुळे त्यांना याचा फायदा होऊ शकतो. पण जसं मी मगाशी म्हणालो तसं व्यायाम हे खूप अर्ली स्टेजमध्ये चालू करायला पाहिजे. मेनोपॉजची फेज आल्यानंतर तुम्ही व्यायाम चालू केलात तर त्याचा जेवढा तुम्हाला फायदा अर्ली स्टेजमध्ये कराल त्याच्यापेक्षा कमी तुम्हाला फायदा मिळेल. म्हणजे मी तर कित्येक माझ्याकडे पेरेंट्स जे येतात त्यांना मी सगळ्यांना, ज्यांना मुली आहेत त्यांनी मी असा सल्ला देतो की तुमच्या मुलींना कॉम्पिटिटिव्ह स्पोर्ट्समध्ये घाला. अर्ली स्टेजमध्ये मुलींना कॉम्पिटिटिव्ह स्पोर्ट्समध्ये घालण्याचे प्रचंड बेनिफिट्स आहेत. हेल्थ वाईज बेनिफिट्स आहेतच. दुसरी गोष्ट, करिअरच्या दृष्टीने सुद्धा आजकाल मुलींना प्रचंड, म्हणजे मी तुम्हाला खोटं नाही सांगत आहे, 5 वर्षापूर्वीपर्यंत टेनिसच्या टुर्नामेंटमध्ये, नॅशनल टुर्नामेंटला 32 मुलींचा ड्रॉ जमत नव्हता. ही परिस्थिती होती की मुली खेळत नाहीत. मुली साधारणतः 16-17 वर्षानंतर खेळणं सोडून देतात. पण माझं असं म्हणणं आहे त्या मुलींनी खेळ कंटिन्यू ठेवला तर त्यांना त्यांच्या सगळ्या पुढच्या ओव्हरऑल हेल्थच्या दृष्टीने प्रचंड फायदा आहे. त्याच्यामुळे प्री मेनोपॉजसाठी थांबू नका, पण तुम्ही अर्ली स्टेजमध्ये मुलींना खेळायला घाला, मुलींना ग्राउंडवर पाठवा, मुलींना व्यायाम, फिजिकल ऍक्टिव्हिटी करू दे, त्याचा प्रचंड बेनिफिट मिळू शकतात. आणि हा सल्ला मी पण घेतला होता माझ्या मुली लहान असताना, आणि त्यांच्यामुळे मी, तुमच्यामुळे त्या दोघींना मी बास्केटबॉलला टाकलं आणि त्या खेळल्या. त्यांना आयुष्यभर बास्केटबॉल खेळू दे, आयुष्यभर कुठला तरी खेळ खेळू दे, त्याचा त्यांना प्रचंड फायदा. अगदी अगदी डेफिनेटली. सर, फक्त आपण जेव्हा म्हणतोय की हार्ट डिसीजवर त्याचा इम्पॅक्ट आहे, तसाच शुगर लेवल्सवर, किंवा जर आपण बघितलं की मेनोपॉज चालू होतं किंवा पेरीमेनोपॉजमध्ये परत HbA1c वर जाते किंवा HbA1c मध्ये अल्टरेशन्स होतात आणि यू गेट इन टू प्री डायबेटिक झोन. तर एक्सरसाइज आणि प्री डायबेटिक झोनला आपण म्हणजे त्याच्यावर मात करू शकतो? नक्कीच. तुम्ही जर का बघितलं तर कॉमन सेन्स आहे की तुमची शुगर वाढली तर त्याला मार्ग काय आहे? शुगर आउटपुट. म्हणजे तुम्ही जेवढं शरीरातनं घाम काढाल, जेवढा तुम्ही शरीरातनं आउटपुट द्याल, जेवढा तुम्ही व्यायाम कराल, जेवढी तुम्ही शुगर बर्न कराल, तेवढी तुमची शुगरची लेवल कमी येते. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यांची HbA1c वाढलेलं असतं त्या लोकांचा 200% सगळ्यात पहिलं हॅम्पर होतो म्हणजे मसल लॉस. आणि ह्या लोकांचे सगळ्यात जास्ती लोअर बॉडीमधनं मसल लॉस होतो. म्हणजे जर का ह्या लोकांनी रेझिस्टन्स एक्सरसाइजवर जास्ती फोकस केला तर त्यांना त्यांची शुगर कमी करायला प्रचंड प्रमाणात फायदा होतो. त्याचा अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या लोकांना हाय शुगर आहे, ज्या लोकांची HbA1c खूप हाय आहे, ज्यांच्यामध्ये रेझिस्टन्स एक्सरसाइजनी, एनारोबिक ऍक्टिव्हिटीमुळे तुमचा मेटाबॉलिक रेट हा जास्ती वेळ तग धरू शकतो कार्डिओव्हास्क्युलर एक्सरसाइज पेक्षा. असा चुकीचा समज आहे की मला शुगर आली म्हणजे मी फक्त चालायचा, व्यायाम करायचा. म्हणजे मी असे अनेक लोक बघितले की ज्यांना शुगर डिटेक्ट झाले, त्यांचे हात आणि पायाच्या अशा काड्या झाल्यात आणि पोट असं सुचलेलं. त्याचं कारण ते लोक रेझिस्टन्स एक्सरसाइज करत नाही, ते फक्त चालायचा व्यायाम करतात. पण त्या लोकांनी रेझिस्टन्स एक्सरसाइज करायला पाहिजे, ज्याचा शुगर कमी व्हायला, शुगर मेंटेन करायला, बॅलन्स करायला त्याचा प्रचंड प्रमाणात फायदा होतो. त्याच्यामुळे ज्यांना लोकांना शुगर आहे त्यांचा सगळ्यात पहिल्यांदा मसल लॉस थांबवणं हे गरजेचं असतं. ओके सर, आता मला 3 प्रकारच्या छोट्या टिप्स पाहिजेत की साधारणपणे पेरीमेनोपॉज आणि मेनोपॉज मधल्या बायकांसाठी, की त्यांनी कुठल्या गोष्टी त्यांनी 3 महत्वाच्या करणं गरजेचं आहे म्हणजे त्यांच्या डेली रुटीनमध्ये? 3 अतिशय महत्वाच्या गोष्टी मी त्यांना सांगू इच्छितो. एक म्हणजे मानसिक गोष्टी करण्यासाठी आनंदी राहणं. त्याच्यासाठी तुम्ही चांगली गाणी ऐका, चांगले मित्रमैत्रिणी जमवा, पिक्चरला जा, तुम्ही आउटिंग करा, तुम्ही आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी काय काय करायला शिका की जे तुमचं मन आनंदी राहील, तुम्ही अतिशय स्वच्छंदी राहाल, तुमची जे काय हॉबी आहे ती जोपासा. त्याच्यामुळे ह्या गोष्टींकडे बायकांनी चांगल्या प्रकारे लक्ष द्यायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, कारण त्याच्यामध्ये अजून एक असं महत्वाची गोष्ट आहे की बायका आयुष्यामध्ये खूप सॅक्रिफाईस करतात. म्हणजे शाळेत असल्यापासून आपल्याला आपली मानसिक जडणघडण अशी आहे की आपलं कल्चरच असं आहे की मुलींना सप्रेस केलं जातं, मुलींना थोडं साईडलाईन केलं जातं बऱ्याचशा गोष्टींमध्ये, जेंडर डिफरन्सिएशन खूप आपल्याकडे केलं जातं. तर माझं असं म्हणणं आहे की त्याच्यामुळे त्यांच्यावर मानसिक परिणाम खूप झालेले असतात लहान वयापासून. तर माझं असं म्हणणं आहे की ते सगळं झुडकारून तुम्ही स्वतःचं मन, स्वतःचा आनंद, स्वतःची हॉबी
जपणं आणि त्याच्यामधनं पुढे जाणं हे प्रचंड गरजेचं असतं. त्याच्यामुळे तुम्हाला मेंटल स्ट्रेंथ सुद्धा इम्प्रूव्ह करणं खूप गरजेचं असतं. दुसरी, शारीरिक जर का तुम्ही विचार करायला गेलात तर शारीरिक अगेन स्त्रिया दे सफर अ लॉट because so many things happen in their body, so many changes they occur in their body. So to accept that change and move forward, त्याच्यासाठी तुम्हाला शरीरातले जे बदल घडत असतात त्याच्याप्रमाणे तुम्हाला तुमची जडणघडण ठेवायला लागते. तुम्हाला त्याप्रमाणे व्यायाम प्रकार करायला लागतात किंवा तुमच्या मेनोपॉजची आधी म्हणजे मी म्हणेन की महिन्यातले 4 दिवस जे तुम्हाला जे टफ असतात की ज्याच्यामध्ये तुमच्या मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळी तुम्ही काही करू शकत नाही, अनेक लोकांना तरी त्रास होत असतात. तर माझं असं म्हणणं आहे की त्याप्रमाणे तुमचा व्यायामामध्ये बदल करून त्या दृष्टीने तुम्ही तुमची शारीरिक बेसिकली हेल्थ चांगली राहण्यासाठी तुम्ही जे प्रकार करू शकता त्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. पण माझं असं म्हणणं आहे फिजिकली ऍक्टिव्ह विल ऑलवेज मेक यू मेंटली व्हेरी स्ट्रॉंग अँड मेंटली व्हेरी हॅपी. त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे कीप ऑन एक्सरसाइजिंग, स्टे हॅपी, ऑलवेज स्टे हेल्दी आणि कीप ऑन डुईंग समथिंग ऑर द अदर ऑल थ्रू आउट इयर. त्याच्यामुळे that will only make you a good, healthier and wiser woman and that will help the entire society. वाव, नाईस. आता फक्त एक शेवटचा प्रश्न घेते की जेव्हा खूप हेवी ब्लिडिंग होत आहे किंवा बऱ्याच वेळा ह्या काळामध्ये इरेग्युलर पिरियड्स असतात, महिन्यातून 2दा येतात, तर अशा वेळेस पूर्ण फिजिकल ऍक्टिव्हिटी थांबवावी, पूर्ण व्यायाम थांबवा का काही आपण अल्टरनेटिव्ह काही शोधावेत? अनेक वेळा ऍक्टिव्हिटी थांबवायला लागते कारण ती जी फेज असते त्याच्यामध्ये खूप मुश्किल होतं. पण मग अशा वेळी तुमचे माइंडवर त्याचा खूप इफेक्ट राहतो. तर असे काही व्यायाम किंवा प्राणायामासारखे व्यायाम किंवा बसल्या बसल्या सुद्धा काही फिजिकल ऍक्टिव्हिटी, मुवमेंट किंवा मोबिलिटी एक्सरसाइजेस अशा गोष्टी करत राहायला काही हरकत नाही की ज्याचा तुमच्या डायरेक्टली तुमच्या कोरवर, पोटावर त्याचा काही परिणाम होणार नाही. अशा तुम्ही ऍक्टिव्हिटी करू शकता. मग मी अशा अनेक स्त्रिया बघितल्यात की ज्यांना प्रचंड त्रास होतोय पण अप्पर बॉडी एक्सरसाइजेस किंवा नुसते डंबेल बसल्या बसल्या करू शकतात किंवा रेझिस्टन्स बँडचे एक्सरसाइज असे पण त्या बायका करतात. पण अशा गोष्टी तुम्ही करू शकता. म्हणून मी मगाशी जसं म्हणलं तसं की ह्या सगळ्या यू आर ऑलवेज इन अ ऍडव्हर्स सिच्युएशन, तर त्याच्यातनं तुम्ही मार्ग काढून आपण काय चांगलं करू शकतो याचा विचार करायला पाहिजे. म्हणजे दिस इज वी कॉल इट, आय ऑलवेज कॉल इट की सारखा काहीतरी पॉझिटिव्ह विचार करायला शिकलं पाहिजे की मी ठीक आहे हे झालंय, पुढे काय करू शकते मी याच्यातनं काय चांगलं करू शकते असा विचार करायला नेहमी शिकलं पाहिजे. पुरुष आणि बायकांच्या विचारसरणीमध्ये हाच एक मोठा फरक आहे की पुरुष चल ठीक आहे रे चल पुढे असा विचार करतात पण स्त्रिया ते करत नाहीत. पण या फेजमध्ये जर का तशा विचार करायला शिकल्या तर मला निश्चित खात्री आहे की त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. नाईस. ओके, सो परत एकदा मी तुमचे आभार मानते की एवढा छान विषय आणि तुम्ही ज्या पद्धतीने हाताळलात आणि ज्या पद्धतीने आम्हाला काही इन्साइट्स दिल्यात की मला असं वाटतं की प्रत्येक जण जे कोणी हा पॉडकास्ट ऐकतंय तर नक्कीच त्यांच्या व्यायामाच्या पद्धतीमध्ये बदल करतील, वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम नक्की अंगीकारतील. सो परत एकदा सर मी खूप मनापासून आभारी आहे. तुम्ही उघडला तुमचा वेळ दिलात आणि एक छान नजरिया म्हणतो ना आपण तो दिलात. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मला इथे बोलल्याबद्दल आणि ऑल द बेस्ट फॉर युअर न्यू व्हेंचर. थँक्यू. आणि आय एम शुअर लोकांना त्याचा खूप फायदा होईल, लोकांना अनेक प्रकारची चांगली माहिती मिळेल आणि लोक त्याचा फायदा करून घेतील. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू सो मच.